सध्या सुरू आहे आपली बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज आणि त्यामध्ये आपण ऑफिस 365 मध्ये जे फॉर्म्युले नव्याने ॲड झालेले आहेत ते फॉर्म्युले पाहत आहोत. म्हणजे ते फॉर्म्युले तुम्हाला फक्त ऑफिस 365 मध्येच पाहायला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण सॉर्ट आणि फिल्टर हे दोन फॉर्म्युले पाहणार आहोत. आता तुम्हाला सॉर्टिंग कसं करायचं किंवा फिल्टर कसा करायचा डेटा हे माहीत असेल, पण मी सॉर्ट आणि फिल्टरच्या ऑप्शनबद्दल बोलत नाही तर फॉर्म्युल्याबद्दल बोलते. ज्यावेळी तुम्ही नॉर्मली सॉर्ट आणि फिल्टर यूज करता त्यावेळी डेटा आहे त्याच ठिकाणी सॉर्टिंग होतो किंवा फिल्टर होतो. पण जर डेटा तुम्हाला दुसऱ्या लोकेशनवरती सॉर्ट किंवा फिल्टर करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे नव्याने सॉर्ट आणि फिल्टर हे फॉर्म्युले आलेले आहेत. तर प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले काय आहेत हे आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा फ्रेंड्स, नक्कीच तुम्हाला याचा यूज होणार आहे. आणि ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या असेल तर त्या गोष्टीची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. सो त्या गोष्टी अगोदर प्रिपेअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याचा यूज तुम्हाला नक्की होणार आहे. तर चला तर मी प्रियांका तुमचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. प्रॅक्टिकली हे फॉर्म्युले पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे. फ्रेंड्स, जसं सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की इथे आपण सॉर्ट अँड फिल्टर हे ऑप्शन न पाहता सॉर्ट अँड फिल्टर हे फॉर्म्युले पाहणार आहेत आणि ते फक्त ऑफिस 365 मध्येच तुम्हाला पाहायला मिळतील. पण ऑफिस 365चा यूज सर्व ठिकाणी आता केला जातो, म्हणून हे फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर मग त्यासाठी आपण डेटा घेतलेला आहे, त्या स्टुडंट नेम, डिपार्टमेंट, सिटी आणि मार्क्स. तर इथे आपण अगोदर सॉर्ट फॉर्म्युला कसा यूज करायचा ते पाहणार आहोत आणि त्यानंतर फिल्टर हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते पाहणार आहोत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सॉर्ट करणं म्हणजे काय करणं, तर समजा आपल्याकडे डेटा असेल, जर टेक्स्ट असेल तर तो टेक्स्ट असेंडिंग ऑर्डरने अरेंज करणं. असेंडिंग ऑर्डर म्हणजे A to Z किंवा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे Z to A याप्रमाणे टेक्स्ट ते अरेंज करणं. किंवा जर नंबर असेल, असा जर नंबरचा कॉलम असेल तर डेटा आपला स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट म्हणजे ते जे नंबर आहेत ते स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट किंवा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करणं. समजा आपल्याला जरी ते सगळ्यात जास्त मार्क्स ज्या स्टुडंटला आहे ते जरी ते वरती रेकॉर्ड डिस्प्ले करायचं असेल तर आपण डिसेंडिंग ऑर्डर यूज करणार आहोत. तर सॉर्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला आता समजले असेल. आता सॉर्ट कसं करायचं युजिंग फॉर्म्युला ते आता आपण पाहणार आहोत. चला तर मग इथे आपण टाईप करूया सॉर्ट आणि टॅब बटन प्रेस करूया. टॅब बटन प्रेस केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याकडे असे आर्ग्युमेंट आलेले आहेत. आर्ग्युमेंट सुद्धा अगदी इझी आहेत. काय आहे फक्त याच्यामध्ये सॉर्ट आहे, सॉर्ट इंडेक्स, सॉर्ट ऑर्डर वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. तर बाय कॉलम जरी नाही दिलं तरी चालेल. फक्त ॲरे, सॉर्ट इंडेक्स आणि सॉर्ट ऑर्डर जर आपण एवढे आर्ग्युमेंट दिले तरी आपला इथे रिझल्ट येणार आहे. तर ते आर्ग्युमेंट कसे द्यायचे ते पाहूया. आता ॲरे म्हणजे काय, तर ॲरे म्हणजे आपल्याला ज्या डेटापासून सॉर्टिंग करायचा आहे तो आपला पूर्ण डेटा. सो आपण अगोदर ॲरे आपला सिलेक्ट करूया. तर आता असा आपण डेटा सिलेक्ट करू शकतो. किंवा फ्रेंड्स इथे कर्सर ठेवून आपण कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो आणि डाऊन ॲरो प्रेस केल्यानंतर सुद्धा आपला असा डेटा सिलेक्ट होणार आहे. आता इथे स्टुडंट नेम वगैरे ह्यावरचं जे रो आहे ती घेण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर देऊया कॉमा. कॉमा नंतर नेक्स्ट आर्ग्युमेंट आहे आपलं सॉर्ट इंडेक्स. सॉर्ट इंडेक्स म्हणजे आपल्याला कोणता कॉलमपासून सॉर्टिंग करायचं आहे. समजा आपल्याला स्टुडंट नेम A to Z ऑर्डरनुसार घ्यायचे असेल तर त्याचा इंडेक्स नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे. इंडेक्स नंबर कसा टाईप करतो हे आपण VLOOKUPमध्ये पाहिलेलं आहे. ज्यावेळी आपण असा टेबल घेतो किंवा म्हणजे VLOOKUPमध्ये टेबल घ्यायचो आपण, तर इथे आपण डेटा घेतो तर कॉलम इंडेक्स नंबर तिथे आपण द्यायचो. त्याचप्रमाणे इथे आपल्याला सॉर्ट इंडेक्स द्यायचा आहे. तर आता स्टुडंट नेमचा कॉलम नंबर किती आहे तर फर्स्ट नंबर आहे, म्हणून आपल्याला इथे 1 टाईप करावं लागणार आहे. जर आपण डिपार्टमेंट घेतलं किंवा सिटी किंवा मार्क्स वाईज घेतलं तर तसे आपल्याला कॉलम नंबर चेंज करावं लागणार आहे. तर आपण इथे 1 घेतलं सॉर्ट इंडेक्स, कारण आपलं काय होणार आहे जे इथे स्टुडंट नेम आहेत ते आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने जर अरेंज करायचे असेल तर आपण हा कॉलम नंबरसाठी ते 1 टाईप केलेला आहे. नंतर परत एकदा कॉमा देऊया आणि सॉर्ट ऑर्डर. आता आपल्याला काय करायचं, असेंडिंग ऑर्डरने ते स्टुडंट नेम आले पाहिजे की डिसेंडिंग ऑर्डरने आले पाहिजे. असेंडिंग म्हणजे काय A to Z ने येणार आणि डिसेंडिंग म्हणजे Z to A या ऑर्डरने येणार. तर सध्या आपल्याला इथे असेंडिंग पाहिजे म्हणून आपण 1 देऊया. जर डिसेंडिंग पाहिजे असेल तर -1 दिला असतं. आपण इथे 1 देऊया आणि करूया एंटर. तर एंटर केल्यानंतर पहा फ्रेंड्स आपल्या इथे रिझल्ट आलेला आहे. अगोदर A दिसेल तुम्हाला, नंतर KNPR आणि S म्हणजे हे जे स्टुडंट नेम आहे ते असेंडिंग ऑर्डरने आलेले आहे आणि त्याच समोर त्याचा रेकॉर्ड सुद्धा ॲज इट इज आलेला आहे. इथे पहा तुम्हाला अमित कुठे आहे, अमित इलेक्ट्रिकल पुणे 95. इथे आलंय का अमित इलेक्ट्रिकल पुणे 95.
फ्रेंड्स, ज्यावेळी आपण सॉर्टिंगचं ऑप्शन पाहिलं होतं त्यावेळेस आपल्याला एक्सपांड वगैरे करावं लागत होतं आणि त्यानंतर आपला रिझल्ट येत होता. पण इथे आपल्याला तसं काही करायची गरज पडत नाही. जे रेकॉर्ड इथे आलेलं आहे, जो कॉलम आपण सॉर्ट केलेला आहे त्या पुढील रो मधील जे रेकॉर्ड आहे ते ॲज इट इज इथे आलेलं आहे, म्हणजे कुठेही मिसमॅच झालेलं नाही. आणि तुम्हाला जर इथे जर चेंज करायचं असेल, समजा सिटी वाईज पाहिजे असेल, तर इथे फक्त जो सॉर्ट इंडेक्स नंबर आहे, आता सिटीचा किती आहे 3, सो 3 टाईप करा आणि एंटर करा. तर इथे पहा, इथे काय झालंय, मुंबई, पुणे, ठाणे हे A to Z ऑर्डरने आपल्या इथे सिटी आलेल्या आहेत. फ्रेंड्स, हा जो सॉर्ट फॉर्म्युला आहे हा डायनॅमिक पण आहे. डायनॅमिक म्हणजे समजा जर आपण याची रेंज वाढवली, आता सध्या आपण इथे D11 पर्यंतच घेतलेला आहे, जर समजा आपण इथे D12 वगैरे घेतला, आणखीन एक जर आपण इथे रो ॲड केला आणि जर इथे नंतर जर आपण काहीतरी एखादा रो ॲड केला, समजा आपण फॉर एक्झाम्पल म्हणून आता हाच रो ॲड करूया, तर हा रो डायरेक्ट आपला इथे येतोय. आता इथे तुम्हाला समजा नाव स्नेहल करूया फक्त इथे, ओके, आणि इथं करूया कम्प्युटर, तर इथे सुद्धा पहा स्नेहल कम्प्युटर हे रेकॉर्ड इथे ॲड झालेलं आहे. ठाण्याच्या ऐवजी समजा आपण सांगली घेतलं, तर सांगली घेतल्यानंतर पहा ते सुद्धा कुठे आपलं अरेंज झालंय, म्हणजे जे आपण इथे सिटीला जे दिलेलं आहे सॉर्टिंग ऑर्डर, सिटीनुसार आपण इथे सॉर्ट करतो A to Z, तर त्याप्रमाणे P नंतर S इथं सांगलीचं रेकॉर्ड इथे ॲड झालेलं आहे. म्हणजे हे डायनॅमिक आहे. इथे जरी आपण काही चेंज केले तर इथे ॲटोमॅटिक चेंज होणार आहे. तुम्ही इथे चेंज करून पहा ना, समजा मुंबई सिटी आहे, मुंबई सिटी ऐवजी जर तुम्ही इथे नाशिक सिटी केलं तर नाशिक सिटीचं रेकॉर्ड कुठे येणार आहे, पहा नाशिक सिटी इथे आले, M नंतर N. हा फॉर्म्युला आपला डायनॅमिक आहे. मेन डेटामध्ये जरी काही चेंजेस केले तरी इथे चेंज होणार आहे. समजा जर तुम्हाला इथे मार्क्स वाईज पाहिजे, म्हणजे ज्या स्टुडंटला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत त्या स्टुडंटचं जर इथे नाव टॉपला जर आणायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आता हे पहा सॉर्ट इंडेक्स नंबर तर आपल्याला इथे चेंज करावं लागेल, कारण मार्क्सचा किती नंबर कॉलम आहे आपला 4 नंबर आहे, म्हणून इथे देऊया 4. त्यानंतर इथे आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने पाहिजे, जर टॉप पाहिजे असेल तर लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, आणि त्यासाठी डिसेंडिंग ऑर्डर असते, म्हणून आपण इथे -1 देऊया आणि एंटर करूया. तर पहा ज्या स्टुडंटला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत त्या स्टुडंटचं इथे रेकॉर्ड आलेला आहे. लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट असे आपले इथे मार्क्स आलेले आहे आणि ज्या स्टुडंटला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत ते आपले इथे वरती आलेले आहेत. जर तुम्ही इथे स्टुडंटचे मार्क्स चेंज करून पाहिले, आता इथे समजा अर्जुनला जर तुम्ही इथे 98 वगैरे असे मार्क्स दिले तर पहा 98 इथे 1 नंबरवरती अर्जुनचं नाव आलेलं आहे. म्हणजे हे डायनॅमिक आहे. तर आपण हा सॉर्ट फॉर्म्युला अगदी डिटेलमध्ये पाहिलेला आहे. पण फिल्टर फॉर्म्युला पाहण्याच्या अगोदर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण फिल्टर फॉर्म्युला. तर फिल्टर फॉर्म्युला सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. समजा जर इथे मी डिपार्टमेंट चेंज केलं इलेक्ट्रिकल तर फक्त इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट दिसते आपल्याला, सिव्हिल केलं तर फक्त सिव्हिलचं रेकॉर्ड इथे दिसते. म्हणजे इथे फिल्टर डेटा होत नाही, तर फिल्टर आपल्या इथे नेक्स्ट पोझिशनवरती आपला डेटा फिल्टर होऊन आपल्यासमोर रेकॉर्ड येत आहे. तर याचा यूज खूप होऊ शकतो फ्रेंड्स. तुम्हाला तर डेटा कसा फिल्टर करायचा युजिंग फॉर्म्युला ते आता आपण पाहणार आहोत. पहा कम्प्युटर सिलेक्ट केलं तर फक्त कम्प्युटर डिपार्टमेंटमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांचं नाव, सिटी वगैरे मार्क्स आपल्याला इथे दिसतात. तर तसंच आपल्याला इथे करायचं आहे. आता तर त्यासाठी अगोदर आपण हा फॉर्म्युला डिलीट करूया. हा फॉर्म्युला डिलीट केला नंतर आता इथे देऊया आपण फिल्टर हा फॉर्म्युला. अगदी इझी फॉर्म्युला आहे, जसा सॉर्ट आहे तसाच हा फिल्टर पण आहे. आणि फिल्टर फॉर्म्युला दिल्यानंतर त्याचे आर्ग्युमेंट आलेले आहेत ॲरे, इन्क्लूड, EPMT. आता ह्या EPMTची तर गरज नाही, तर 2च आर्ग्युमेंट महत्त्वाचे आहेत, ॲरे आणि इन्क्लूड. तर ॲरे म्हणजे जसं आपण सॉर्टमध्ये केलं तसंच हा पूर्ण डेटा म्हणजे आपला ॲरे झाला, की ज्या डेटामधून आपल्याला फिल्टर करायचा आहे तो पूर्ण डेटा इथे सिलेक्ट करायचा आहे, म्हणून आपला हा ॲरे झाला. त्यानंतर देऊया कॉमा. तर आता आपल्याला फिल्टर कशा करायचा आहे, म्हणजे कोणता कॉलम घेऊन आपल्याला फिल्टर करायचा आहे. जर आपल्याला इथे सिटी वाईज पाहिजे, डिपार्टमेंट वाईज पाहिजे, की स्टुडंट नेम तर युनिक आहेत बट डिपार्टमेंट, सिटी हे आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या काही डुप्लिकेट आहेत, म्हणून आपण सध्या तर आपण इथे डिपार्टमेंट घेतलेला आहे, म्हणून आपल्याला इथे डिपार्टमेंटचा कॉलम सिलेक्ट करणं गरजेचं आहे. अशी कॉलमची रेंज सिलेक्ट करावी लागणार आहे आपली. तर आपण अशी कॉलमची रेंज सिलेक्ट केली आणि इज इक्वल टू, आता याला काय द्यायचं नेमकी, आपण ही कॉलमची रेंज सिलेक्ट केली पण त्याला काहीतरी कंडिशन द्यावं लागेल ना. सो कंडिशन देण्यासाठी आपण ही सेल घेतली आणि यावरती आपण इथे डेटा व्हॅलिडेशन अप्लाय केलेलं आहे. आता डेटा व्हॅलिडेशन कसं अप्लाय करायचं हे तर तुम्हाला माहितीच असेल, कारण फ्रेंड्स आपण आता ॲडव्हान्स
फॉर्म्युले पाहत आहोत. डेटा व्हॅलिडेशन वगैरे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपण काय केलं इथे समजून घ्या. इथे ॲरेमध्ये आपण हा पूर्ण डेटा सिलेक्ट केला. इन्क्लूडमध्ये आपल्याला डिपार्टमेंट वाईज आपला डेटा इथे फिल्टर होऊन आला पाहिजे. पण डिपार्टमेंट वाईज पण कोणत्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे नेम आहेत ना, सो ते देण्यासाठी आपण इथे इज इक्वल टू घेतलं आणि केलं एंटर. तर एंटर केल्यानंतर पहा इथे कम्प्युटर डिपार्टमेंट आलेलं आहे. जर आपण चेंज केलं कम्प्युटरऐवजी आपण इथे सिव्हिल केलं तर इथे सिव्हिल येणार आहे. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही इथे करू शकता. जर समजा तुम्हाला इथे सिटी वाईज पाहिजे असेल तर तुम्ही इथे सिटीचं पण करू शकता. त्यासाठी परत एकदा समजा आपण घेऊया इथे खाली घेऊया Ctrl+C आणि इथे घेऊया आपण Ctrl+V. ओके. आणि इथे परत एकदा आपण फॉर्म्युला देऊया फिल्टर टॅब. आता ॲरे, तर हा झाला आपला पूर्ण ॲरे. नंतर देऊया कॉमा. नंतर इन्क्लूडमध्ये आता आपल्याला इथे सिटी पाहिजे म्हणून सिटी घेतलं आणि इज इक्वल टू समजा आता आपण ही सेल सिलेक्ट केली. आत्ता सध्या जर आपण एंटर केलं तर एरर येणार आहे. का? कारण इथे आपण कोणत्याही सिटीचं नाव टाईप केलेलं नाही. सो आता पहा, आता रेकॉर्ड आपल्याला आलेला आहे. इथं मुंबई सिटीनुसार आलेला आहे. जर आपण इथे सिटीचं नाव चेंज केलं, इथे जर पुणे घेतलं तर पुणे सिटीचा रेकॉर्ड इथे आलेला आहे. म्हणजे समजले फिल्टर ऑप्शनचा यूज तुम्ही कसा करू शकता ते. पण फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे काय जर डिलीट करायचं असेल आणि समजा तुम्हाला फक्त एवढाच रोज जर डिलीट करायचं असेल, तुम्ही डिलीट बटन किती प्रेस करा डिलीट होणार नाही. कारण हा एक ॲरे क्रिएट झालेला आहे. हे जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला दिलेला आहे ती सेल तुम्हाला इथे डिलीट करावी लागणार आहे. कारण हा ॲरे फॉर्म्युला आहे. सो इथे सिंगल सेल किंवा सिंगल म्हणजे रो डिलीट होणार नाही. ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला आहे ती जर सेल तुम्ही डिलीट केली तर सगळं डिलीट होणार आहे. समजलं? असं डिलीट करता येते. इतकंच नाही फ्रेंड, समजा तुम्ही हे डिलीट केलं, इथे तुम्ही डिलीट केलं आणि नंतर इथे काहीतरी टाईप केलं तुम्ही आणि आता परत जर हा फॉर्म्युला दिला तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत, पण ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परत एकदा आपण असा ॲरे सिलेक्ट केला, त्यानंतर देऊया कॉमा. इन्क्लूडमध्ये समजा आता आपण इथे काय घेतलं डिपार्टमेंट वाईजच घेतलं म्हणून इज इक्वल टू आणि ही सेल आपण इथे सिलेक्ट केली आणि जर एंटर केलं तर आता इथे पहा काय झालं, स्पेल एरर म्हणून आलेली आहे. ही स्पेल एरर का आली फ्रेंड्स? कारण इथे पहा इथे काहीतरी आपले कंटेंट आहे, काहीतरी टेक्स्ट आहे. तर ही जर एरर तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर त्यासाठी आधी हा टेक्स्ट तुम्हाला डिलीट करावा लागेल. टेक्स्ट डिलीट केल्यानंतर आपला रिझल्ट इथे आलेला आहे. म्हणजे पहा कधी कधी काय होईल की तुम्हाला वाटेल की नाही माझं तर बरोबर आहे तरी सुद्धा असं का होते, किंवा तुम्ही जरी ते फक्त सिंपल असं स्पेस जरी दिलं तरी सुद्धा वाटणार तर इथे काहीच नाहीये, तरी सुद्धा स्पेल एरर काय येते? कारण इथे तुम्ही स्पेस दिलेली आहे आणि जर स्पेस रिमूव्ह करून जर क्लिक केलं तर परत तुमचा रिझल्ट इथे तुमच्या समोर आलेला आहे. फ्रेंड्स अशा रीतीने हे ॲडव्हान्स लेव्हलचे फॉर्म्युले आपण अगदी ते डिटेलमध्ये पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ते समजले असतील. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ परत पहा, किंवा जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येकाची कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा. फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड्स लाईक करा, एक जाता एक टिक करून जायला काय हरकत आहे. या व्हिडिओला लाईक करा, शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला आणखीन असेच नवीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. ते व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे मी लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.